नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनल ज्याचे नाव आहे ऑल इन वन संदीप। आज आपण बघणार आहोत LICचा न्यू चाइल्ड मनी बॅक प्लॅन, ज्याचा टेबल नंबर आहे 932। ही पॉलिसी मुलांच्या शैक्षणिक तरतुदीसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते। या पॉलिसीचा वापर करून वाढत्या शैक्षणिक खर्चाची तरतूद वेळीच करा आणि निश्चित राहा। न्यू चाइल्ड मनी बॅक प्लॅन हा नॉन लिंक्ड विथ प्रॉफिट लाईफ ॲश्युर्ड सेव्हिंग प्लॅन आहे। म्हणजेच ही पॉलिसी शेअर मार्केटशी संबंधित नसून LICला वेळोवेळी होणारा फायदा हा पॉलिसीधारकांना बोनसच्या रूपाने दिला जातो। तसेच लाईफ प्रोटेक्शन व सेव्हिंगचा कॉम्बिनेशन प्लॅन आहे। आता बघू या पॉलिसीची एलिजिबिलिटी कंडिशन। या पॉलिसीमध्ये मिनिमम एज एंट्री ही 0 वर्ष दिलेली आहे, तर मॅक्झिमम एज एंट्री ही 12 वर्ष दिलेली आहे। म्हणजेच नवीन जन्माला आलेल्या बाळाला देखील तुम्ही इथे पॉलिसी देऊ शकता व ज्या मुलाचे वय जास्तीत जास्त 12 वर्ष आहे अशा मुलालाच तुम्ही ही पॉलिसी देऊ शकता। 12 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या मुलाला ही पॉलिसी देऊ शकणार नाही। या पॉलिसीमध्ये मॅक्झिमम मॅच्युरिटी एज ही 25 वर्षे दिलेली आहे। या पॉलिसीमध्ये पॉलिसी टर्म ही 25 वर्ष दिलेली आहे। तसेच प्रीमियम पेइंग टर्म ही एज -25 वर्ष दिलेली आहे। म्हणजेच समजा तुमच्या मुलाचे वय 5 वर्ष आहे, तर तुम्हाला त्या मुलाचे वय 25 होईपर्यंतच प्रीमियम पे करावा लागेल। या पॉलिसीमध्ये मिनिमम बेसिक सम ॲश्युर्ड हा 1 लाख रुपये दिला आहे। तो तुम्ही 10,000च्या मल्टिप्लायनुसार घेऊ शकता। म्हणजेच 1,10,000, 1,20,000 अशा पद्धतीने घेऊ शकता। या पॉलिसीमध्ये मॅक्झिमम सम ॲश्युर्डची कोणतीही लिमिट नाही, ती तुम्ही कितीही घेऊ शकता। आता बघूया या पॉलिसीचे फीचर्स अँड बेनिफिट। या पॉलिसीमध्ये प्रीमियम पेइंग मोडचे 4 पर्याय उपलब्ध आहेत। एक आहे इयरली, दुसरा आहे हाफ इयरली, तिसरा आहे क्वार्टरली, चौथा आहे मंथली। या पॉलिसीमध्ये जर तुम्ही प्रीमियम पेइंग मोड इयरली घेतला तर तुम्हाला प्रीमियममध्ये 2% प्रमाणे सूट दिली जाते। तसेच हाफ इयरली प्रमाणे घेतला तर 1% सूट दिली जाते। या पॉलिसीमध्ये पॉलिसी होल्डरचे वय जर 8 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला पॉलिसी सुरू झाल्यापासून 2 वर्षानंतर रिस्क कव्हर चालू होतो आणि त्याचे वय जर 8 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला इमिडिएट रिस्क कव्हर चालू होतो। या पॉलिसीमध्ये सर्व्हायवल बेनिफिटचा देखील पर्याय उपलब्ध आहे। यामध्ये पॉलिसी होल्डरच्या 18व्या वर्षी, 20व्या वर्षी, 22व्या वर्षी प्रत्येकी सम ॲश्युर्डच्या 20% रक्कम ही दिली जाईल व मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर, म्हणजेच पॉलिसी होल्डरचे वय 25 वर्ष पूर्ण झाल्यावर परत त्याला सम ॲश्युर्डच्या 40% रक्कम प्लस बोनस प्लस फायनल ॲडिशनल बोनस अशा पद्धतीने मॅच्युरिटी रक्कम दिली जाईल। या पॉलिसीमध्ये पॉलिसी होल्डरचा मृत्यू रिस्क कव्हर लागू व्हायच्या अगोदर झाल्यास तर त्याला त्यावेळेपर्यंतचे भरलेले सर्व प्रीमियम हे परत दिले जातील। तसेच जर रिस्क कव्हर लागू झाला असेल तर त्याला सम ॲश्युर्ड प्लस बोनस प्लस फायनल ॲडिशनल बोनस हा दिला जाईल। या पॉलिसीमध्ये सेटलमेंटचाही पर्याय उपलब्ध आहे, ज्याचा वापर करून तुम्ही डेट व मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम ही इन्स्टॉलमेंटनुसार घेऊ शकता। या पॉलिसीमध्ये PWD रायडरचाही पर्याय उपलब्ध आहे, जो तुम्ही जादा प्रीमियम देऊन घेऊ शकता।
PWD रायडरचा वापर पॉलिसी होल्डरचे पेरेंट्स जे या पॉलिसीमध्ये प्रपोजल असतात ते या रायडरचा लाभ घेऊ शकतात. यासाठी त्यांचे वय 18 ते 55 या वयोगटातील असावे लागते. या पॉलिसीमध्ये रिवायवलचाही पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये काही कारणास्तव ग्रेस पिरियडनंतरही हप्ते भरले गेले नाहीत तर तुम्ही पुढे 5 वर्षाच्या आत व मॅच्युरिटी संपण्याच्या अगोदर तुम्ही पॉलिसी पुन्हा सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला थकीत असलेले पॉलिसीचे हप्ते व त्यावरील व्याज हे भरावे लागेल. या पॉलिसीमध्ये पेडअप व्हॅल्यूचाही पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये समजा तुम्ही 2 वर्ष प्रीमियम भरले आहेत व त्यानंतर काही कारणास्तव तुम्हाला प्रीमियम भरता आले नाही, त्यानंतर ही पॉलिसी बंद न होता पॉलिसीचे रिस्क कव्हर तसेच चालू राहते व पुढे कमी झालेल्या सम एश्युर्डनुसार तुम्हाला पॉलिसीचे सर्व फायदे मिळतात. या पॉलिसीमध्ये ग्रेस पिरियडचाही पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही जर इयरली, हाफ इयरली व क्वार्टरली या पद्धतीने जर प्रीमियम भरत असाल तर तुम्हाला 30 दिवसाचा ग्रेस पिरियड दिला जातो. तसेच मंथली प्रीमियम भरत असाल तर 15 दिवसाचा ग्रेस पिरियड दिला जातो. या पॉलिसीमध्ये लोन फॅसिलिटी देखील उपलब्ध आहे. ती तुम्ही पॉलिसी सुरू झाल्यापासून 2 वर्षांनी घेऊ शकता. या पॉलिसीमध्ये सरेंडर व्हॅल्यू देखील उपलब्ध आहे. ती तुम्ही पॉलिसी सुरू झाल्यापासून 2 वर्षांनी करू शकता. या पॉलिसीमध्ये तुम्ही भरत असलेल्या प्रीमियमवर इन्कम टॅक्स सेक्शन 80C नुसार इन्कम टॅक्समध्ये सूट देण्यात येते. तसेच मॅच्युरिटीनंतर मिळणारी रक्कम ही तुम्हाला 10D नुसार पूर्णपणे टॅक्स फ्री मिळते. आता उदाहरणाच्या माध्यमातून ही पॉलिसी अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मिस्टर सचिन यांनी आपल्या मुलासाठी ही पॉलिसी घेतली आहे. त्यांच्या मुलाचे नाव अथर्व आहे. त्याचे वय 8 वर्ष आहे. सम एश्युर्ड हा 10 लाख रुपये घेतला आहे. पॉलिसी टर्म ही 17 वर्ष असेल. म्हणजेच अथर्वचे वय 25 पूर्ण झाल्यावर या पॉलिसीची मॅच्युरिटी पूर्ण होईल. या पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम हा 17,801 असेल. अथर्व याचे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर त्याला 2 लाख रुपये दिले जातील. तसेच 20 वर्ष पूर्ण झाल्यावर परत एकदा 2 लाख रुपये दिले जातील. 22 वर्ष पूर्ण झाल्यावर परत एकदा 2 लाख रुपये दिले जातील व पॉलिसीची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर म्हणजेच अथर्वच्या 25व्या वर्षी 4 लाख रुपये प्लस बोनस म्हणजे 6,63,000 रुपये प्लस फायनल ॲडिशनल बोनस 30,000 रुपये असे एकूण त्याला 16,93,000 रुपये हे मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर दिले जातील. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.